हाय एव्हरीवन, कशा आहेत सगळेजण? तर आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर सोलापूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराज गड्डा यात्रा चालू झालेली आहे, म्हणजे सुरुवात होत आहे. तर त्याची छोटीशी झलक अशी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आता हा निम्म्यापैकी गड्डा आमच्या इकडे बाय द वे यात्रेला गड्डा असे म्हणतात बरं का. तर निम्म्यापैकी आलेला आहे. आता संपूर्ण ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस मी मस्त छान असा रात्रीचा व्ह्यूजचा व्हिडिओ खूप सुंदर दिसतो तर ते दाखवेल. तर सोहमला ह्याच्यामध्ये बसवतो, तो हट्ट करत होता. आता हे तर होणारच. आता 14 तारखेला म्हणजे दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी गड्डा यात्रा चालू होत असते आणि 26 जानेवारीपर्यंत गड्डा यात्रा राहते. खूप साऱ्या प्रकारचे लहान मुलांना खेळण्याचे पाळणे म्हणा खूप काय येतात, असं खूप छान असतं. त्याचबरोबर भरपूर साऱ्या गोष्टीही विकत येतात. तर ग्रामदेवतेचा सण जरी म्हणायचा असेल तर आपण म्हणू शकतो, कारण एवढं छान करतात ना सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराला. डेकोरेशन वगैरे फुलांचं असतं, ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. त्याचबरोबर आता इथे सगळेजण बघू शकता तुम्ही, पहिलं जे हेला होम मैदान म्हणतात आधी, आणि इथं ग्रामदेवता म्हणजे महादेवाची पिंड आहे. तर असं म्हणतात की इथलं दर्शन करूनच मग मंदिरात प्रवेश असतो. आजच्या दिवशी म्हणजे भोगीच्या 1 दिवस आधी इथलं दर्शन करायचं आणि मग सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात जायचं. तर तो व्हिडिओ मी पुढे जोडला नाही, खूप मोठा झाला असता, तो वेगळा मी जोडणार आहे. त्याचबरोबर लहान मुलांना ह्यावर्षी काहीतरी बघण्यासारखं म्हणून गड्डा यात्रेमध्ये आलेलं आहेत. प्राणी आलेले आहेत सगळे, पण ते प्राणी पूर्ण रोबोटिक किंवा रॉबर्ट जे म्हणतात ना, रॉबर्ट प्राणी असणार आहे. आता ते बघण्यासारखं असणार आहे. तर हे मात्र मुलाला बघण्यासारखं आहे. सायन्सच्या दृष्टिकोनातून काहीतरी छान असं नवीन बनवलेलं आहे. तर असं छान अमेझिंग काहीतरी पार्क असं म्हणून लिहिलं होतं. 50 रुपये काहीतरी तिकीट आहे वाटतं. आणि आता हे जे हा मुलगा जो लहान घेऊन गेला ना हातामध्ये, तर याला आमच्या इथे काट्या म्हणतात. तर आता काट्या भरपूर साऱ्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत पुढे येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. रोबोटिक प्राणी आणि पक्षी असं असणार आहे. आणि सोलापूरची शानच आहे की दरवर्षी नवरात्रीत म्हणा किंवा असं मकर संक्रांती जानेवारीला म्हणा गड्डा यात्रा असेल किंवा हे असेल तर तुम्हाला काट्या बघायला मिळतील. आता नंदी ध्वज वगैरे निघाले आहेत, पण खूप गर्दी असणार आहे म्हणून मी काय तिकडे जाऊ शकले नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी इकडे काट्यांचं लग्न लावलं जातं, ते सुद्धा खूप छान बघण्यासारखं असतं. तर मला जर शक्य झालं तर मी नक्की जाईल, कारण एवढी गर्दी असते आणि सोहम लहान असल्यामुळे थोडीशी मला भीती वाटते. गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होईल असं वाटतं. तर ते मात्र खूप बघण्यासारखं असतं. महाराजांच्या म्हणजे सिद्धेश्वर महाराजांच्या इथं वेगवेगळे खूप काय काय असतं. जर शक्य झालं तर मी नक्कीच जाऊन तिकडे व्हिडिओ घेणार आहे. त्याचबरोबर लहान मुलांचे पण बघू शकता तुम्ही किती सारे पाळणे आलेले आहे. पण ह्या वर्षी हे जे मोठे पाळणे आहेत यांना 200 रुपये तिकीट आहे. गेल्या वर्षी 150 रुपये होतं आणि ह्यावर्षी 200 रुपये आहे. आणि मला तर खूप आवडतं बसायला, पण आता 200 रुपये म्हणल्याच्या नंतर ना मला नाही वाटत की मी ह्यावर्षी बसेल म्हणून. आणि त्याचबरोबर पन्नालाल जादूचे काय काय असे प्रोग्राम असतात ते, आणि हॉरर जे असतात ते भरपूर सारे आलेले आहेत. पण मला गड्ड्यामध्ये पन्नालाल जे येतं ना ते खूप आवडतं, कारण मस्त असतं ते. आणि तो जो प्राणी असतो गाढव, तो बरोबर सांगतो. ते कसं काय सांगतो ते अजूनपर्यंत मला कळालं नाही, पण तो बरोबर उत्तर देतो, तो जो त्याचा ओनर विचारत असतो ते. आणि दरवर्षी आम्ही सोहमला पन्नालाल दाखवतोच आणि ह्यावेळेस पण पन्नालाल लावणार आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर माझ्या चॅनलवर गेल्या वर्षीचा पण पन्नालालचा व्हिडिओ आहे, नक्की सर्च करून पहा. आणि आता हे असे स्टॉल यायला लागले छोटे मोठे, भरपूर सारे गळ्यातले कानातले काय 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 खेळण्या बिळण्या खूप काय येतात. आणि आता आज एवढी गर्दी नाही आहे. हे बघा पन्नाला आलं की नाही, एकच आला ह्या वर्षी, नाही तर 2-3 टेंट असतात. तर आता जेवढी तुम्हाला इथं जागा रिकामी दिसते ना 14 तारखेच्या नंतर ना, तेवढीच इथं भरगच्च दिसते. पाय ठेवायला सुद्धा जागा नसतात. त्याचबरोबर इथे ना फटाकड्या म्हणजे आतषबाजी खूप छान उडवली जाते. आमच्या इकडे त्याला दारू उडवणे असं म्हणतात. खूप छान असतं खूप, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला